वाशिम जिल्ह्यामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच सरासरीच्या निम्म्या क्षेत्रावरती पेरण्या पूर्णही झाल्या। मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला आणि जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आहे। ज्यांना शक्य आहे ते पाणी देऊन पीक जगवण्याची धडपड करतायत, पण येवती गावातले काही शेतकरी पीक मोडू लागलेले आहेत। यंदा नेहमीच्या वेळे अगोदरच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साह संचारला आणि त्यांनी झपाट्याने पेरण्या उरकल्या। वाशिम मध्येही यंदा 4,20,000 हेक्टरवर खरीप पेरणीचं नियोजन आहे। 20 जूनच्या आत 1,90,438 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या, परंतु 15 जूनला जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली। 15 दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या उलटल्या आहेत। माझी 25 एकर शेती 4 लोकांची आमची सर्व पाण्याअभावी मोडणं चालू आहे। सोयाबीन निघली नाही, त्यामुळे मोडणं चालू आहे। सोयाबीन पूर्ण सोयाबीन आहे। विहीर, कूपनलिका आदींच्या पाण्याची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देऊन जगवतायत, मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे हाल आहेत। 700 पैकी 350 गावात दुबार पेरणीचं संकट आहे। पावसाअभावी बियाणं उगवलंच नसल्यानं रिसोड तालुक्यातील येवती गावात अनेक शेतकऱ्यांनी पिकात नांगर घातलाय। माझ्याकडे 5 हेक्टर सार ते जवळपास 10 दिवस झाली शेती आम्ही पेरली होती। ती पाण्याअभावी आम्ही चेक मोडली। बियाण्यासाठी काही मदत जर भेटत आलं तर पाहावा। काही शेतकऱ्यांनी मात्र अजूनही आशा सोडली नाहीये। त्यांची पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे। टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये चांगलं पाऊस येणार आहे म्हणून आम्ही शेतकरी मंडळींनी पेरणी केलेली आहे। तर पावसाची उघाड पडलेली आहे। सदर या तालुक्यात अशीच पिकाची परिस्थिती झालेली आहे। सर्वच लोक आता मोडतोड करलेले सोयाबीन पिकाची आणि त्यांना दुबार पेरणीचं संकट उभं राहिलेलं आहे। शासनाने तातडीनं सर्वे करून आम्हाला मदत देण्याचे प्रयत्न करावेत। पावसाने 10-12 दिवसांपासून दडी मारल्यामुळे पारडी, टकमोर, कारपा, हिवरा, इचोरी, बिटोडा, किन्ही राजा या गावांसहित अनेक भागातला शेतकरी चिंतेत आहे। हलकी जमीन असलेल्या शेतकऱ्याला पावसाची नितांत गरज आहे। येत्या 2-3 दिवसात पाऊस न आल्यास आहे ते पीक मोडायची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते। वाशिमहून प्रणय निर्बाणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।